पुस्तक एका जनार्दनी, लेखक रवींद्र भट. हे पुस्तक जय जगत फाउंडेशनच्या वतीने आपणाकरिता ध्वनिमुद्रित करण्यात येत आहे. पुस्तकाच्या वाचनाला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीचे काही पृष्ठ रवींद्र भट यांची माहिती आणि काही पृष्ठांवर काही फोटोज दिलेले आहे. पृष्ठ क्रमांक 11 या पृष्ठावर या पुस्तकाची सुरुवात होत आहे. चला तर आता आपण पुस्तकाला सुरुवात करूया. स्वप्न निद्रेच्या आधीनं याची जाणीव जागृती, योग निद्रेतच होते सत्य चैतन्याची दीप्ती. मूळारंभाचे चैतन्य रोगी सर्वत्र जाणतो, भावयुक्त धृती धन अवघ्या कैवल्या अर्पितो. संत तयाला म्हणावे त्याचे उद्धरते कुळ, त्याचा पसारा गोचर परी ऊर्ध्वर आहे मूळ. अशी अथवच्चाची छाया संत जन सदा देती, त्यांच्या चरण धुलीचा स्पर्श लाभो देवा माथी. ज्ञाना नामा चोखयाचा सखा संत भानुदास, ज्ञाना नामा चोखयाचा सखा संत भानुदास. कोळी जन्म आला त्याच्या एका जनार्दनास, कोळी जन्म आला त्याच्या एका जनार्दनास. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. यानंतर पान क्रमांक 12 वर ओमकार आपल्याला दिसतात. सूर्य दिसतोय, समुद्र दिसतोय, ग्रह आहेत वेगवेगळे आणि त्या ग्रहांमध्ये ओमकार असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. पृष्ठ क्रमांक 13. मी अनादि ओंकार. सृष्टी निर्मितीच्या आरंभकाली अवकाशात स्वतःभोवती स्वयं तेजाने मंडलाकृती फिरणाऱ्या सहस्र रश्मीच्या लवलवत्या वायुगोलामधून एका असामान्य क्षणी त्याच मंडलाकृतीच्या चक्राकार गतीमधून आणखीन एक वायुगोल अवकाशात झेपावला. स्वयं तेजाने स्वतःभोवती फिरता फिरता सहस्र रश्मीभोवतीही मंडलाकृती फिरू लागला. मूळ वायुगोलातून तो बाहेर झेपावताना एक महाप्रचंड विस्फोट झाला. दशदिशा कोंदाटल्या, 14 भुवनं हादरली. त्या विस्फोटातून निर्माण झालेला ध्वनी अनंत अवकाशात भरून पुन्हा दशदिशात श्रुती स्वरूपात स्थिर झाला. त्याला एक कोम फुटला नवनिर्माणाचा. अनाहताच्या श्रुतिकंपनात चिरस्थायी झालेला तोच मी, अनाहत ओंकार. सदैव नवनिर्माणाला प्रेरणा देणारा, चैतन्याची फुंकर घालणारा, मी अनादि, मी अनंत, मी स्थिर अचल, सर्वत्र समानतेने व्याप्त असलेला. सूर्यमंडलाभोवती अखंड फिरणाऱ्या त्या नवजात तप्त वायुगोलाला थंड करणारी प्रेरणा मीच. त्याला भूमी स्वरूप देण्यामागील हुंकार मीच. त्या भूमीच्या प्रत्येक संक्रमणात माझाच सतत आविष्कार. या साऱ्यात मीच भरून राहिलो. ज्वालामुखींचे स्फोट माझेच स्वयंसिद्ध स्वरूप. लाभारसात माझाच तप्त बुडबुड्यांचा ध्वनी, सागर लाटा मीच, आतला वडवानलही मीच. लवलवत्या तृणाच्या पात्यातून, वृक्षांच्या आकाशावेरी झेपावण्यातून, त्यांना कवळण्यासाठी सरसर चढणाऱ्या वल्लरीतून, त्यांच्यावर उमटणाऱ्या कळीतून, त्या कळीच्या आतल्या परागात साठलेल्या दरवळातून, उमलत्या पाकळीच्या विविधरंगी सौंदर्यातून, देठाखालच्या फलस्थापनेतून, त्यात निर्माण होणाऱ्या बीजकुंभातून, त्या बीजाच्या आतील पुनर्निर्माणाच्या अणुपरमाणूंच्या शक्तिस्तोत्रातून आणि या साऱ्या सुफलाच्या सात्विक उपभोगासाठी निर्माण झालेल्या सजीव पेशीच्या प्राणशक्तीतून सदैव नांदणारा मीच. सृष्टीवर्धक, युगसंवर्धक, अनादि ओंकार. मी अचल, मी शाश्वत, मी परिपूर्ण, मी निरवधी, मत्स्य मी, कूर्म मी, वराह मी, नृसिंह मी.
मी परशुरामाच्या विजिगीषू वृत्तीत साकारलो. परशुच्या तेजस्वी धारेत आणि अजेय कार्मुकांच्या प्रखर झेपेत स्थिर झालो. त्याआधी सुद्धा सहस्त्र संवत्सरे माझी नवनिर्माणाची प्रेरणा आणि अमानुषतेचा संहार करण्याची जन्मदत्त उर्मी अपौरुषेय वेदरुचांमधून शब्दरूपात स्थिर झाली. भव्यतेपुढे विनम्र होणं आणि आतंकापुढे ठामपणे उभं राहणं ही माझीच विविधांगी रूपावरूप. अशाच एका अनावर क्षणी मी महर्षी वाल्मिकींच्या अंतःकरणात स्फुरलेल्या अनुष्ठुभाचं रूप ल्यालो. हिंस्र वृत्तीपुढे ठामपणे उभं राहून पूर्ण पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने केलेल्या शिवधनुष्याच्या प्रत्यंचेच्या टटकारणात मीच प्रकट झालो. महर्षी विश्वामित्रांचा सूर्यमंत्र मीच, ज्ञानयोगी वसिष्ठांच्या मृत्युजयाचा शांतिमंत्र मीच, व्यासांच्या प्रतिभेचा सर्वस्पर्श मीच माधवाच्या मुरलीचा मधुरव आणि मीच युगंधर श्रीकृष्णाच्या पांचजन्याचा आव्हान स्वर. योगेश्वराच्या गीता उपनिषदांमधून मीच प्रकट झालो. बुद्धाचा शून्यवादही मीच आणि आद्य शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांतही मीच. अनेक वार मलाच मी जिंकलं आणि माझाच मी पराभव केला आणि तरीही मी उरलो. सिंहनाद मीच केला आणि गोमुखातून मीच हंबरलो. कर्णकटू चित्कार मीच केला आणि रविराजाच्या आगमनाची द्वाही फिरवण्यासाठी मीच मधुर शीळ घातली. नवजात निर्मितीच्या प्रेरणेतून मीच सखीला चिवचिवणारी हळुवार साद घातली आणि उबदार घरट्यातल्या अंड्यावर झेप घेणाऱ्या तीव्र काकस्वरातही मीच प्रकटलो. जीवो जीवस्य जीवनम हे सृष्टीसूत्र स्वीकारूनही माझी मूळ नवनिर्माणाची प्रेरणा सदैव सजग आणि सतेज राहिली. ज्ञानभक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मी नाथांच्या शाबरी मंत्रात जागलो. सृष्टीचे गूढरम्य गुह्यतम गुज मीच निवृत्तीनाथाच्या अंतःकरणी सिद्ध केलं. साऱ्या मानव जातीमधील अज्ञानाचा अंधकार दूर करण्याच्या भूमिकेतून निवृत्तीमुखातून मीच ज्ञानदेवाच्या मनी सिद्ध केले. जैसा बाहेजू भीतरी हरी बिंबे बिंबला एक सूत्री हे पूर्ण ज्ञान ज्ञानदेवाला झालं आणि अनावर भावकल्लोळातून मीच ज्ञानदेवाची ओवी झालो. सवे नामदेव आला. त्याच्या पायीच्या घुंगुरवाळ्या चाळातून आणि हातीच्या टाळ चिपळीच्या स्वरताल मेळातून मीच सगुण भक्तीची अभंगवाणी साकार केली. भागवतामध्ये श्रीमद व्यासांनी कलियुगातील एकमेव मोक्षमार्ग सांगितला, नाम संकीर्तन. निर्गुण पूजक निवृत्ती ज्ञानदेवानी तो स्वीकारला. नामदेवाने बहुरूढ केला, तो माझ्याच माध्यमातून. भक्तिप्रेमाला देवही भुलला. बंदिस्त गाभाऱ्यातून उघड्या वाळवंटात आला, मग मी तरी का मागे राहावं? देव उराउरी भेटल्याचा परमानंद बहुजनांनी व्यक्त करायला नको का? मी चोखयाच्या जिव्हेवर बसलो. सावत्याच्या मळ्यात गजर केला. गोरासवे चिखल तुडवताना मीच भजन रूप घेतलं. नरहरीच्या नळीच्या फुंकरीत स्थिर झालो. सेनाच्या परीने वरचा श्मश्रू करताना आतली अज्ञानाची वाढ निखंदून काढली, ती माझ्याच शब्दरूपातून. अखंड दळणाऱ्या जनीची जात्यावरच मी ओवी झालो. मुक्ताईच्या मुखी मुंगी होऊन आकाशात उडालो. या साऱ्या मेळाच्या पायधुळीवर उमटली भानुदासाची पावलं. मी त्याच्याही मुखीचे आनंद गीत झालो. आत्मविश्वासाने गरजलो, वेदशास्त्रांचे सार तो हा विठ्ठल विटेवर. भानुदास जोडून हात उभा राहिला तिष्ठत. अवघ्या शब्दसृष्टीला मूलाधार अनादी ओंकार तो मीच. सोहम सोहम. कुणी विचारलं, सूर्य तारे नक्षत्र ग्रह दिशा कोण? उत्तर एकच, सोहम सोहम. मी निराकार निरावलंब. असा आहे का? नेती नेती. तसा आहे का? नेती नेती. फक्त सजीव का? नेती. निर्जीव? नेती. प्रकाश आहे का? नेती. अंधकार? नेती. मग माझा अनुमान काय? सोहम सोहम.
दृश्य नाही, अदृश्य नाही, स्थूल नाही, सूक्ष्म नाही, व्यक्त नाही, अव्यक्तही नाही, गती नाही, स्थिती नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कुणीच नाही, तरीही मी आहे. या साऱ्यांनाच माझ्यात सामावून घेऊनही मी अवघ्यापासून सुटा, अगदी वेगळा आहे, कारण मी फक्त मीच आहे. मी अनादी, ओंकार, सोहम, सोहम, सोहम. कोहम, कोहम. आजोबा, मी कोण? कोण आहे मी? देवघरात पूजा करत असलेल्या चक्रपाणींचा डावा खांदा आपल्या दोन्ही हाताने हलवत एकनाथाने चक्रपाणींना विचारलं. ताम्हनातल्या बाळकृष्णाला उजव्या हातातल्या झारीने अभ्यंग स्नान घालताना हसत हसत चक्रपाणी म्हणाले, आज हा कसला प्रश्न काढलास? तू माझा एकोबा नाहीस का? मी तुमचा नुसता एकोबा नाही, एक्याही आहे, हे मला कशाला सांगायला हवं? पण तरीही आजोबा, मी कोण आहे? गंधलेपनाची ताटली चक्रपाणींच्या हाती देत बाल एकनाथ म्हणाला, तू माझा आहेस एवढंच मी जाणतो. तू नसतास तर भानुदासांचा वंश खुंटला असता हेही मी जाणतो. संसार वृक्ष बहरत असतानाच त्याच्या 2 पुष्ट फांद्या अकाली वठल्या, त्यामुळे अवघ्या वृक्षाचंच मूलबंध हडुळलं. सारा वृक्षच उन्मळून पडेल की काय अशी आशंका मनी उमटली. पण त्या मुळावरच तुझी इवलीची नाळ घट्ट उभारली आणि तू ढासळत्या फांद्यांच्या कवचाबाहेर पडून उमलत्या कुंभाप्रमाणे उमटलास. वंशवृक्षाला घट्ट बिलगून त्याचीच एक शाखा झालास. बाल एकनाथाला उराशी घट्ट कवटाळत त्याच्या टाळूचे अवघ्राण करत चक्रपाणी म्हणाले, तुम्ही काय म्हणालात? मला काही कळलं नाही. कुठला वृक्ष, कुठल्या शाखा? मला फक्त एकच सांगा, मी कोण आहे? एकोपा गाल फुगवत उद्गारला. चक्रपाणी नैवेद्याची वाटी एकनाथाच्या ओटी लावत म्हणाले, तुझा पिता सूर्यनारायण माझा पुत्र, तुझी माता रुक्मिणी माझी स्नुषा. आपल्या वंशवृक्षाच्या या 2 शाखा अकाली कोसळल्या, त्या दोघांचा तू अंश. माझा जन्म झाला आणि न पाहिलेले आईबाप देवाघरी गेले. मी मूळ नक्षत्रावर जन्मलो आणि मायपित्यांच्या मुळावर आलो, हे मला भेटणारे सारेच जण सांगतात. पण मी कोण आहे त्याचं कुणीच उत्तर देत नाही. तुम्ही सुद्धा नाही, आजी पण नाही, मुंजीत संथ दिलेले शास्त्री बुवा सुद्धा नाही, आणि धुळाक्षर गिरवून घेणारे पंतोजीही नाही. एकनाथ फुरंगटून म्हणाला, अरे माणसाला ज्या प्रश्नाची उकल होत नाही त्याची उत्तरं यथाकाल परमेश्वरच देतो. तू आपला त्यालाच विचार. मला परगण्याच्या कचेरीत शेतसाऱ्याचा दस्ता घेऊन जायचंय. कालच बुधाजी कारकून फतवा घेऊन गेलाय. सोवळं बदलून धूत वस्त्र परिधान करत चक्रपाणी म्हणाले, एकोबा, इकडची पूजा झाली असली तर सांग. दूध ओतलंय फुलपात्रात. स्वयंपाकघरातून सरस्वतीबाईंनी साद घातली. चला सावकार, आजीचं ताकीद पत्र आलंय. चक्रपाणी हसत म्हणाले, मी काय सावकार आहे? एकनाथ फुरंगटून म्हणाला. त्याच्या अबोध डोळ्यात खोल बघत चक्रपाणी स्वतःशी बोलल्याप्रमाणे पुटपुटले, सावकारच नाही तर काय, माझं सारं मुद्दलच गहाण आहे तुझ्याकडे. पण मुद्दलात मी कोण आहे हे मात्र तुम्ही सांगितलं नाही. देवाला विचार म्हणे. तो मुळात लंगडा आणि मुका. बोलावलं तरी यायचा नाही, विचारलं तरी बोलायचं नाही. देवघरातल्या लंगड्या बाळकृष्णाकडे एकटक पाहत एकनाथ उद्गारला, काय विचारायचं एवढं देवाला? दारात उभ्या असलेल्या सरस्वतीबाईंनी कौतुक मिश्रित स्वरात विचारलं. मी कोण आहे असा रोकडा सवाल आहे चिरंजीवांचा. कोण म्हणजे? अहो, आपण त्याचे आजोबा. अगं वेडे, मी नाही, तो कोण आहे असा प्रश्न आहे त्याचा. मी म्हणालो तू आपला देवाला विचार, तर तो म्हणतो देव मुका आहे.
आता तूच सोडव हे कूट. नातवाच्या गालावर एक हलकीशी चापट मारत आजोबा म्हणाले, त्यात कूट कसलं एवढं? अरे तूच आमचा बाळकृष्ण आहे. चल आवर आता, चुरम्याचा लाडू खा, दूध पी. आजोबा आजी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत होते. आपल्या या नातवाचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता. वडीलधाऱ्यांविषयी त्याला आदर होता, समंगळांविषयी ममत्व होतं. समोर येणाऱ्या प्रत्येकाला तो हवा हवासा वाटे. कोणी कधी चिडलं, रागावलं तरी तो गोड हसून सारं साजिरं करत असे. मदतीला सदैव तत्पर. आजीच्या सारवणासाठी शेणकाला करणं त्याचंच काम. गडी माणसं होती, पण त्यांच्याबरोबर याचेही हात शेणाने माखलेले. आजी दळायला बसली की याचाही कोवळा हात खुंट्यावर. आजोबा बाहेर निघाले की खुंटीवरचं उपरणं घेऊन हा झालाच हजर. घरी पाणक्या होता, पण पूजेची कळशी एकोबाच आणणार गोदामाईवरून. आजीचा उपवास असला की एकनाथ बसले खलबत्ता घेऊन शेंगदाणे कुटायला. दारी कोणी याचक आला तर पहिली बाळमूठ याचीच पडणार त्याच्या कटोऱ्यात. आणि ओसरीवर कुणी अतिथी अभ्यागत आले की हाच पळणार प्रथम गुळपाणी घेऊन. एकनाथ एक पाठी होता. शास्त्रीबुवांनी संथा दिली की याची तोंडपाठ. एखाद्या शास्त्रवचनाचे विवरण केले की हा स्वतःचा काही मूलभूत प्रश्न विचारणारच. त्याची उत्तरं देता आली नाहीत की शास्त्रीबुवा सैरभैर व्हायचे, चिडायचे, पाठीत एखादा बुक्काही हाणायचे. पण एकनाथ नुसता हसायचा. स्वतःच्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं शोधायचा. त्याच्या अवघ्या अंतरंगात सदैव प्रश्नचिन्हांची मालिका असायची. त्याच्या उत्तरांचा शोधही अखंड सुरू असायचा. आषाढात एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी उघडीप पडली की दारासमोरच्या चौहाटात पोतराजाची फेरी येई. एकोबाला प्रश्न पडे की हा पुरुष असून मानेवर आंबाडा का घालतो? हिरव्या पातळाचा धडपा घागऱ्यासारखा कमरेला का गुंडाळतो? आणि हातात भरायच्या हिरव्या बांगड्या माळेसारख्या त्यावर का बांधतो? स्वतःच्या हाताने स्वतःच्याच अंगावर कोरडे ओढतो. याचं खरं काम काय आहे? त्याची अस्तुरी डोक्यावरचा देव्हारा सांभाळीत बेभान होऊन का नसते? या साऱ्याची उत्तरं शोधता शोधता एकनाथ त्या पोतराजाच्या पारंपरिक गाण्यात, बेभान नृत्यात, डडफड्याच्या तालात, मोरपिसांच्या कुंचात आणि शेंदूर माखल्या कोरड्याच्या फटकाऱ्यात रंगून जाई. पोतराज आपल्या आगमनाची वर्दी पायातल्या खुळखुळाच्या तालात नाचत नाचत देई. साथीला डफड्याची डुगडुग असेच. पोतराज दीर्घ स्वरात म्हणे, आलिया मरीबाई तिचा कळे ना अनुभवू, भल्या भल्यांचा घेती जीव आलिया मरीबाई. आलिया मरीबाई हा का सुटला तुझा वारा, दुनिया कापते थरा थरा आलिया मरीबाई. नाथाच्या मनी येई, मरी आईच्या सामर्थ्यांचा प्रत्यय काय? तर ती भल्या भल्यांचा जीव घेते. तिचा वारा सुटला की सारी दुनिया थरथर कापायला लागते. ही कसली आई? आई कधी जीव घेते का? आई तर लेकरा बाळांच्या सुखासाठी प्रसंगी स्वतःच्या जीवाचं मोल लावते. पण मग ही कसली आई, जिच्या नुसत्या आगमनाने सारं जग थरथरा कापू लागतं? वास्तविक आईच्या वात्सल्य स्पर्शासाठी, तिच्या कुशीच्या उभेसाठी सारेजण आतुरलेले असतात. पण या मरी आईला नैवेद्य दाखवून लोक तिने बाधा करू नये म्हणून आळवणी करतात. हे सारं अज्ञानमूलक नाहीये का? आषाढात पाऊस पडलो, हवेत गारठा येतो, नदी नाले गढूळ होतात. चिखल राडेत विषारी कीटक जन्मतात, गढूळ पाण्यात कृमी असतात. कीटक चावून कृमी पोटात जाऊन शरीराला रोगराई पछाडते. देवीच्या नैवेद्यामुळे रोगराई थोडीच जाणार आहे. पोतराजाच्या आत्मक्लेशाच्या नाटकामुळे इतरांचे शरीरक्लेश थोडेच दूर होणार आहेत. रूढी आणि परंपरा जर अज्ञानमूलक असतील तर त्या बदलायला नकोत का? पण कोण बदलणार आणि कसं? एकनाथाच्या बालमनात विचारांची वादळ सुरू होत तोवर पोतराज आंबील बोण्याचा नैवेद्य घेऊन दुसऱ्या गावाच्या सीमेवर जाऊन उभा राही आणि त्या गावकऱ्यांना मरी आईच्या आगमनाची ललकारी देत असे.
आलिया मरियाई निच्चळ सोनियाची, गावाला ताकीतीच्या आंबील बोनियाची. आलिया मरियाई. एकनाथ मग आपल्या सवंगड्यांसवे गोदीच्या वाळवंटी पोतराजाचा खेळ मांडली. हे अज्ञानाचं दार उघडावं म्हणून अभावितपणे आदिमायेच्या विविध रूपांना आर्ततेने साथ घाली. दार उघड बया, आता दार उघड. दिसामासाने एकनाथ वाढत होता. त्याच्या बुद्धीचाही झपाट्याने विकास होत होता. पुरुष सूक्त, रुद्र, पवमान त्याने केव्हाच आत्मसात केलं होतं. गीता तर मुखोद्गत होतीच. आजोबांच्या जवळ बसून लोकव्यवहारही तो शिकला. जमा खर्च कसा लिहायचा, बेरीज वजाबाकी करून शिल्लक कशी जमवावी, खरडा खत कशी लिहावीत, या साऱ्यातच तो वाकबगार झाला. चक्रपाणींच्या आशा अधिकच पालवल्या. भविष्य काळात आपला हा नातू आपला सारा संसार गाडा समर्थपणे सांभाळेल, लोकव्यवहारातील आपली पत आणखीन वाढवेल असं त्यांना निश्चितपणे वाटू लागलं. पण उमलत्या एकनाथांच्या मनात मात्र लोकव्यवहाराविषयी अनंत आशंका निर्माण होत असत. त्याची जन्मभूमी पैठण ही दक्षिणेतली काशी, गोदामाईलाही त्यामुळे गंगा स्वरूप लाभलेलं. आजोबा नेहमी पैठणच्या वैभवशाली इतिहासाचं वर्णन करायचे, पण एकनाथापुढचा वर्तमान अगदीच भिन्न होता. एकेकाळची ही प्राचीन राजधानी अगदी देवगिरीच्याही आधीची, सातवाहनांच्या शौर्यकथा गाणारं हे प्रतिष्ठान अवघ्या भारतवर्षात आला प्रतिष्ठा. इथल्या प्रत्येक राजाला आपल्या कुलाचा यथार्थ अभिमान. धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य या साऱ्याच सद्गुणांचा समुच्चय इथे झालेला. इथली पेठ समृद्ध, पैठणी नामवंत. ग्रीस, रूस पासूनचे व्यापारी इथे उंटांच्या पाठीवर आपला माल लादून आणायचे आणि जाताना वस्त्र, अलंकार, मसाल्याचे पदार्थ, धान्याच्या गोण्या घेऊन जायचे. अरब घोडे आणायचे. सातवाहनापासून शिलाहार राजांच्या पर्यंत चतुरंग सेना इथे सज्ज असायची. त्यांची अश्वशाळा जातिवंत उमद्या जनावरांनी सदैव भरलेली. नगरीचे सौंदर्य तर अवर्णनीय होतं. 3-3 मजली वाडे, अप्रतिम राजप्रासाद, देवालय, दीपस्तंभ, गोदावरीचा विस्तृत घाट याने पैठणचं सौंदर्य त्या काळी स्तिमित करून टाकणारं होतं. पण हा झाला 400 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. उत्तरेकडून तुर्की वंशाचा पठाणांच्या लाटा आल्या. देवगिरी खस्त झाली. सारीच शहरं स्मशानवत झाली. मग पैठणच्या भारी तरी दुसरं काय असणार? वाड्यांना खणत्या लागल्या, देवालय उद्ध्वस्त झाली, मूर्ती भंगल्या, प्रासाद कोसळले, दीपस्तंभ उन्मळले, घाटांच्या चिऱ्यांना भेगा पडल्या, बाजारपेठ ओस पडली, दुकानं फुटली, लुटली गेली. दोन्ही बाजूंना शिल्लक राहिल्या दगड मातीच्या उघड्या बोडक्या भिंती. मुसलमानी राजवट आली. दर्गे मशिदीतून अल्लाहू अकबरची बांग सुरू झाली. म्लेच्छांची निष्ठा इस्लामपुरती मर्यादित, लोकव्यवहार सारा स्वार्थमूलक आणि दृष्टी सदा रोखलेली सत्तास्थानावर. मसनदीवरच्या सुलतानाला भोसकून आपल्याला तिथे कसं बसता येईल या कूटनीतीतच सारे मनसबदार, दरकदार अडकलेले. नुकतीच बहामनी राज्याची शकले झालेली, गोवळकोंड्याला कुतुबशहा, वराडला इमादशहा, बिदरला बरीदशहा, विजापूरला आदिलशहा आणि अहमदनगरला निजामशहा. प्रत्येक जण आपापल्या नावाची द्वाही फिरवत सुलतान झालेला. आपापले अंबारखाने भरण्यासाठी रयतेला नागवणारा, जनानखाने भरण्यासाठी त्यांच्याच कुलस्त्रिया भ्रष्ट करणारा, वैयक्तिक स्वार्थासाठी पुढे पुढे करणाऱ्यांना आमिष दाखवून बाटवणारा, गोरगरिबांच्या भुकेचा धर्मप्रसारासाठी फायदा उठवणारा. या 5ही शाह्यांचे शूळ अवघ्या प्रांताच्या पोटात खोलवर रुतलेले. दुष्काळ पडले, पडे नका, सारा वसुली झालीच पाहिजे. साथी आल्या, येईनात का, दवा दारू हवी कशाला, काफीर संपला तर बरंच की. या वृत्तीचा राजा प्रजाहित पाहणार थोडाच.
स्वतःच्या कमरेचा कसा अशरफींनी भरलेला असला पाहिजे म्हणजे झालं. एवढ्यावरच समाधान नाही, टोकाची राज्यतृष्णा. त्यामुळे आपापसात सदैव कुरबुरी, छोट्या मोठ्या लढाया, परस्परांच्या मुलखाची लूट. इस्लामचा गजर करत हे इस्लामी सुलतान परस्परांवरच लुटून पडायचे. या पाची शाह्यांचा घास घ्यायला आणखीन एक इस्लामी सल्तनत लांडग्यासारखी टपून बसलेलीच होती. उत्तरेकडच्या आग्रा, दिल्लीचा मुघल. त्याच्याशीही लढायचं, बऱ्याच वेळा हरायचं. तहाची अपमानित कलम स्वीकारायची, मुलूख तोडून द्यायचा. तोडलेल्या मुलखात पुन्हा मुघली हवसेचा भस्मासूर थैथयाट करायचा. रयतेला कुणी त्राताच उरला नाही. रामचंद्रासारख्या आदर्श राजाच्या, हरिश्चंद्रासारख्या दानशूराच्या, श्रीकृष्णासारख्या युगंधराच्या, पार्थासारख्या रणवीराच्या साऱ्या कथा पोथ्या पुराणात अडकलेल्या. रयतेसमोर मात्र प्रत्यक्ष उभे रावण, दुःशासन, दुर्योधन, शकुनी आणि उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडलेले, वचनबंधनात स्वतःलाच अडकवून घेतलेले भीष्माचार्य. राजा कालस्य कारणम, हेच शेवटी अंतिम सत्य आहे. राजा स्थिर नसेल तर प्रजा तरी स्थिर कशी राहणार? राजवाड्यातली दुही अवघ्या नगरात, नगरातून खेड्यात, वाडी वस्तीपर्यंत आपोआप पसरत जाते. अहो, राजा नीतिभ्रष्ट असेल तर प्रजा तरी कुठल्या नीतिकल्पनांचा आचार करणार? राजा अन्यायी असेल तर प्रजेची न्यायबुद्धीही भ्रष्ट होणारच. राजा एखाद्या कठीण प्रसंगाला पाठ दाखवणारा पळपुटा असेल तर प्रजा दाही दिशा विखुरणार. नेतृत्वहीन राज्यातील प्रजा प्रारंभी भांबावते, कुचंबते, केविलवाणी होते, भुकेने गांजते आणि एखाद्या अनावर क्षणी उन्मत्त होते. बलिष्ठ कनिष्ठाला ग्रासतो, कोणी त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला सर्वांगी नागवतो, साऱ्या समाजाचं माणूसपण हरवतं. माणसाची खाल पांघरलेले हिंस्त्र पशु सर्वत्र संचारू लागतात. बहुजन समाज किडा मुंगीसारखा त्यांच्या पायी तुडवला जातो. हे सारं दुरित दूर करण्यासाठी राजा प्रजानुवर्ती हवा, प्रजहितैषी हवा, प्रजाधर्मी हवा. वेदापासून ज्ञानोबा माऊलीपर्यंत सारे द्रष्टे हेच कंठशोष करून सांगत आले. वेदामधल्या सार्वत्रिक सौख्याची कल्पना आणि माऊलीचं पसायदान अवघ्या सजीवांना आत्यंतिक करुणेने कवेत घेणार. ते सारं शाश्वत, पूर्ण सत्य फक्त पोपटपंची करणाऱ्या पढिकांना ते उमजणार कसं? स्वतःला वेदमूर्ती म्हणवणारे रूढी, परंपरा आणि कर्मकांडात अडकलेले, ज्ञानमूर्ती म्हणवणारे फक्त वाचिक अभिनयाने लोकांना गुंगवून टाकणारे, अंतरीचा ओलावा कुठेच नाही. सारे जण गतानुगतिक चातुर्वर्ण्याच्या बंदिस्त चौकटीला कवटाळून बसलेले, मग अज्ञ अंधजनांनी जायचं कुठे, कुणामागे? ते धावतायत तांत्रिक मांत्रिकाकडे, बैरागी गोसाव्याकडे, देव ऋषी भगताकडे. कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य दाखवून आपली व्याधी दूर होईल, संकट टळेल, धनधान्य समृद्धी येईल या आंधळ्या आशेने. भगताची निष्ठा नैवेद्यापुरती आणि ब्राह्मणाची निष्ठा दक्षिणेपुरती. मी तू मधली दरी भरून येणार थोडीच. चातुर्वर्ण्याची चौकट अधिकाधिक काटेरी होत गेलेली. तळातला वरच्या पायरीवर येणार कसा? कुणी महात्म्याने त्याला वर उचलून घ्यायचा प्रयत्न केला तर दोघेही या काटेरी कुंपणामुळे सर्वांगी रक्तबंबाळ होणार. 12 वर्षांचा एकनाथ या दुरिताने भांबावला. गावकुसाबाहेरच्या समाजाच्या चेहऱ्यावरील लाचार, दीन भाव त्याला अस्वस्थ करू लागले. त्याच्या नेत्रातील विझलेली चमक एकनाथाच्या अंतःकरणावर वेदनेचे ओरखडे काढू लागली. त्याला स्वतःला सारच मिळालं होतं. तहान लाडू, भूक लाडूंनी पितळी डबे गच्च भरले होते. आजोबांची माया होती. अंगावर रुईची अंगी टोपरी होती. जनात मिरवायला गळ्यात सोनसाखळी होती. खेळायला खूप सवंगडी होते. डुंबायला गोदामाईचं विस्तीर्ण पात्र होतं. हुंदडायला प्रशस्त वाळवंट होतं.
ऐकायला नव्या नव्या बुवांची कीर्तनं होती. रात्री निश्चिंत निजायला आजीची उबदार गोधडीही होती. आणि तरीही एकनाथ अस्वस्थ होता, उपाशी होता, एकटा होता. पैठणला यात्रा पर्वणी निमित्त अनेक परीचे लोक येत. जपी येत, तपी येत, संन्यासी येत, योगी येत. महंत, बैरागी, गोसावी, मानभाव, फडकरी, भजनी, पुजारी, कथेकरी, पुराणिक अशी नाना प्रकारची माणसं येत. सुगीच्या दिवसात गोंधळी, भुतिये, वाघ्या मुरळी, भराडी, पोतराज, जोगती जोगतिणी, चित्रकथी, नंदीवाले, बहुरूपी यांची हमखास फेरी. अश्विन कार्तिकातल्या एखाद्या रामप्रहरी कमरेला लंगोटी, पांघराला घोंगडी, माथी घोंगडीची शंखाकृती टोपी, काखेत झोळी, हातात घुंगराची काठी असा वेश परिधान केलेला पांगुळ धर्म जागो धर्म जागो असा घोष करत खालच्या आळीतून वरच्या आळीत प्रकट होईल. पांगुळ आला असे गरजून सूर्योदयाची वार्ता सांगे. निजलेल्यांना जागे करत आवाहन करी, अरे कोणी आपल्या वडिलांच्या नावाने धर्म करा, रामप्रहरी धर्म करा. कोणी दाराचा अडसर उघडून त्याच्या झोळीत पैसा, वस्त्र किंवा मुठपसा धान्य टाकलं की तो चक्राकार फिरून उड्या मारी. सारं दान देवदेवतांना पोचल्याची ग्वाही दे. पाऊल पावलं पावलं, जोगाईच्या अंबाबाईला पाऊण पावलं, जेजुरीच्या खंडोबाला पाऊण पावलं, पंढरीच्या विठोबाला पाऊण पावलं. प्रातःसंध्येला बसलेल्या एकनाथाच्या मनात येई, दान मिळून सुद्धा देव असा निश्चिल का? आपली मौन्य मुद्रा तो सोडत का नाही? कधी जीर्ण वस्त्र आणि मुलांचा अंगडा मागायला बाळ संतोष यायचा. अगदी अल्पस्वल्प दानाने सुद्धा घरातल्या बालकांना आशीर्वाद द्यायचा, भविष्य सांगायचा आणि तृप्त होऊन पुढच्या दारी जायचा. एकनाथाच्या मनी यायचं, फाटकं वस्त्र मिळालं तरी संतुष्ट होणाऱ्या माणसांना जाणून बुजून उघडं नागडं ठेवण्याचा अधिकार कोणी दिला चातुर्वर्ण्याच्या या अधिकाऱ्यांना? डोई मोरपिसांची टोपी घालून दान पावलं म्हणत येणारा वासुदेव तर नेहमीचाच. कधी मधी तो साऱ्यांचं भलं व्हावं म्हणून चक्रधर स्वामींनी रचलेली महानुभावी गाणीही गायचा. पायातल्या चाळांच्या नादात आणि हातीच्या चिपळी टाळांच्या तालात गाता गाता रंगून जायचा. सोरटी सोमनाथू, आवंढे नागनाथू, परळी वैजुनाथू, सहस्रलिंगा, कोडी लिंगा, एक दंडवत. सायासी भले, मायासी भले, कायासी भले, आईबाईसी भले, मायबाईसी भले, कायबाईसी भले. एकनाथाच्या मनात यायचं, साऱ्यांचं भलं चिंतणारी चक्रधराप्रमाणे संतांची उर्मी कायमची हरवली तर नाही. दर दिवसागणिक एकनाथ नव्या नव्या प्रश्नचिन्हांच्या चक्रात गरगर फिरू लागला. दररोज संध्याकाळी चक्रपाणींच्या ओसरीवर शंभोभट नावाचे एक पुराणिक यायचे. 18ही पुराणं आपण सांगू शकतो असा त्यांचा दावा होता. एक दिवस न राहून एकनाथांनी त्यांना विचारलं, शास्त्री बुवा, तुम्ही नेहमीच देवाच्या अवतारांची पुराणं सांगता. दुष्टांचा संहार करण्यासाठी, सज्जनांना सुखी करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो म्हणता. पण तरीही बहुसंख्य माणसं अशी दुःखी, कष्टी का? ते एकेकाचं प्राक्तन आहे बाळा. ते आपल्या मागच्या जन्मीच्या कर्माची फळं भोगतायत. शंभोभट पोथी गुंडाळत म्हणाले आणि समोरचे दुधाने भरलेलं फुलपात्र त्यांनी तोंडाला लावलं. मग निदान या जन्मी तरी चांगली कर्म करायला त्यांना शिकवायला नको का शास्त्री बुवा? साऱ्याच वेदांनी सत्कर्माचा पुरस्कार केलाय. ते वेदच या बहुजनांना शिकवले तर? विशेषतः शूद्रातिशूद्रांना त्याची खरी गरज आहे. वेद देववाणीत आहेत, त्यांना ओ का ठो उमजणार नाही त्याचा अर्थ. अहो मग प्राकृतामधून निदान त्यांचा भावार्थ सांगावा. उत्तम प्रपंच कसा करावा, आत्मसन्मानाने कसं जगावं. शंभूभटांनी डोळे विस्फारले. उपर्ण झटकत उठताना ते म्हणाले, प्राकृतात? छे छे, अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम. एकनाथ त्यांच्या पोथीचं गबाळ त्यांच्या हाती देत म्हणाला, अब्रह्मण्यम कसं असेल शास्त्री बुवा?
ज्ञानेश्वरांनी नाही का संस्कृत गीता प्राकृतात सांगितली? शंभू भट अवाक झाले. इतक्या लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतंच. ते एकनाथाची खोटी समजूत काढत म्हणाले, हे बघ, असले वेडे प्रश्न विचारू नयेत तुझ्यासारख्या शहाण्या मुलाने. तुला काही कमी आहे का? खूप खेळावं, चांगलं चुंगलं खावं, प्यावं, मानेवर खडा ठेवून संथा घोकावी, शास्त्र शिकावीत, मोठेपणी विद्वानांची धर्मचर्चा करावी, फड जिंकावेत, धर्मसभा जिंकाव्यात आणि मान सन्मान मिळवावेत, मग उत्तम प्रपंच करावा. तुला हव्या कशाला या शूद्रांच्या उठाठेवी? शास्त्री बुवा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी केलं तर फक्त माझाच स्वार्थ पुरा होईल. हो, कदाचित मी उद्धारूनही जाईन, पण त्यामुळे या बहुजनांचा उद्धार होणार आहे थोडाच. त्याचा एखादा उपाय सांगावा मला. एकनाथ काहीशा तीव्रतेने म्हणाला, पण तुला हवा कशाला रे हा उमाळा? हा, साऱ्या समाजाने ज्यांना दूर ठेवलंय त्यांना मिठी मारून काय पडणार आहे तुझ्या पदरात? असलं काही करणार असशील तर प्रथम शेंडी उतर आणि जानवं तोडून टाक. शंभू भट रागाने उद्गारले. त्यावर एकनाथ मिस्किलपणे म्हणाला, समजा नसलं जानवं आणि शेंडी तर काय होईल? तर तुझं ब्राह्मणत्वच नाहीसं होईल. हो, पण म्हणजे नक्की काय होईल? तुझा वेदाध्ययनाचा अधिकार काढून घेतला जाईल. शास्त्री बुवा, पण तो अधिकार फक्त ब्राह्मणांनाच कुणी दिला? हे बघ, तुझ्या असल्या अगोचर प्रश्नांना माझ्याजवळ उत्तर नाही. उद्यापासून मी काही तुला पुराण सांगायला यायचा नाही. चक्रपाणींना म्हणावं दुसरा कुणीही पुराणिक शोधा. एकनाथांनी पुढचा प्रश्न विचारायचा आतच शंभू भट ओसरीच्या पायऱ्या उतरले, पडवीतले जोडे पायात अडकवून अंगणातून बाहेर पडले. पुढच्या वळणावर वळून दिसेनासे झाले सुद्धा. एकनाथ काहीसा हिरमुसला. ओसरीवरच्या देवघरा शेजारच्या कोपऱ्यात गुडघे हनुवटीशी टेकून एकटाच विचार करत बसला. मनात उठणाऱ्या प्रश्नचिन्हांच्या चक्रीवादळाने आपल्याला भोवळ येतेय असं त्याला भासू लागलं. आपल्या हातून नकळत शंभू भटांच्या सारख्या ज्येष्ठाचा अपमान झाला याची त्याला खंत वाटू लागली. सूर्य मावळतीला झुकला. गायगुजी रानातून घराकडे निघाल्या. मंदिरातले नंदादीप चेतले. एरंडीच्या तेलाचा लांबण दिवा घेऊन सरस्वतीबाई ओसरीवर आल्या. कोपऱ्यात बसलेल्या एकनाथाला पाहून त्यांना काहीसा धक्काच बसला. रोज यावेळी गोदामाईच्या वाळवंटात हमामा हुतुतू खेळणारा, चेंडूफळीचा डाव मांडणारा आपला हा उत्साह भरला नातू आज असा कातरवेळी ओसरीच्या कोपऱ्यात दुश्चित्त होऊन का बसलाय? त्यांचं अंतःकरण कळवळलं. त्याच्या जवळ बसून त्याच्या कपाळावरून ममतेने हात फिरवत त्याने कातर स्वरात विचारलं, काय झालं माझ्या बाळकृष्णाला? अशा कातर वेळी दुचित होऊन का बसलायस इथं? एकनाथाने अबोलपणे हरवलेल्या दृष्टीतून आजीकडे फक्त पाहिलं. कसं नुसं होतंय का? अगं बाई, कपाळालाही गरम लागतंय. चल उठ उठ उठ, माझ घरात पासोडीवर पड जरा. मी भाताचा आधण ठेवते चुलीवर. उठ उठ बरं. तूप भात खा, चवीला लिंबाचं लोणचं घे, छान वाटेल तुला. सरस्वतीबाई वात्सल्य स्वरात म्हणाल्या. कपाळावरचा आजीचा हात दूर करत एकनाथ म्हणाला, मला काही होत नाहीये ग आजी, मी अगदी छान आहे. मग असा का बसलायस इथे दिवा भीतासारखा? शंभू भट रागावले. उद्यापासून पुराण सांगायला येणार नाही म्हणाले. का? माझ्याकडून अपमान झाला ना त्यांचा नकळत. म्हणजे तू काहीतरी अगोचर प्रश्न विचारले असणार. मी फक्त एवढंच विचारलं, शेंडी तुटली जानवं तुटलं तर ब्राह्मणत्व नाहीसं होतं का? बाई ग, हा कसला प्रश्न? उमराच्या झाडाला आंबा लटकेल का असंच विचारणं झालं हे. परमेश्वराची इच्छा असेल तर घडेलही कदाचित तसं.
देवाच्या असं कधी मनात येणार नाही. अरे तसं असतं तर देवाने 2 स्वतंत्र झाडं निर्माणच केली नसती. एकाच झाडाला 2ही फळं, गंमतच गंमत. देवाने फक्त एकच वृक्ष निर्माण केला आजी, माणूस नावाचा. माणसानेच त्याचे 4 भाग केले आणि त्याचा चातुर्वर्ण बनवला. सवर्णाला गोड फळ, शूद्राला फक्त कटू. मामंजींचा अंश शोभतोच खरा. मला मेलीला काय करणार त्यातलं. आता उठ, देवापुढे दिवा लाव, शुभं करोती म्हण. इकडून घरी येणं झालं की वाढते जेवायला. आज वरण फळं केली आहेत, ती गोड मानून घे म्हणजे झालं. बालयोगी गुरुचरणाच्या ओढीने सारा भूभाग खडकाळ, अधूनमधून धूळ भरली टेपाड. डोक्यावर सूर्य आग ओकतोय, खाली पाय पोळून निघतायत. अगदी असह्य झालं तर एखाद्या लिंबाखाली बसावं, पायी रुतलेले काटेकुटे उपसून काढावेत, घामाने भिजलेला अंगरखा काढावा, लिंबाच्या सावलीचा थंड स्पर्श अनुभवावा. चालून चालून धपापलेलं ऊर जरा शांत झालं की नव्या जोमाने वाटचाल सुरू. वाटत एखाद दुसरा विहिरीच्या पाण्याखाली पोचलेला हिरवा मळा लागायचा. कोणा बळीराजाची अस्तुरी भांगलणी खुरपणी करत असायची. उन्हाने करपलेलं हे गोमट पाहून तिला कळवळा यायचा. बांधावनं ती साद घालायची. कुठं निघालास र पोरा, येरवेळी एकलाच, टकुऱ्यावर काही नाही, अरे सूर्य आग ओकतोय वरन. त्याचं काम तो करतो, माझं काम मी करतो. बामणाचं दिसतोस, त्या बिगार असं लाह्या फुटल्यावानी बोलायचं नाहीस. आजकाल ब्राह्मण फक्त बोलतो, दक्षिणेसाठी हात पुढे करतो. उन्हातान्हात कष्टाची कामं तुम्हीच करता आणि स्वतः अर्धपोटी राहून ब्राह्मणा घरच्या कणग्या भरता. असं बोलू न ग बाबा, बामण भूमीवरचा देव आहे. आणि तुम्ही काय किडामुंगी आहात, कुणाच्याही पायाखाली चिरडून घेणारे? तुझं लक्षण काही ठीक दिसत नाही. बालयोगीच आहेस जणू. खिनभर थांब, कोरभर भाकर खा, वंजळभर पाणी पी आणि मग निघ कापडा कुठं जायचं असेल तिकडं. फक्त पाणी द्या भांडभर. अजून खूप लांब जायचंय मला. इथेच रमलो तर नाहक उशीर होईल. बर बाबा, पाणी तर पाणी. भूदेवाचं पोर माझ्या बांधावरून तसंच गेलं तर नरकात जातील माझ्या 10 पिढ्या. कळशीतलं पाणी गडव्यात ओतून तो गडवा म्हातारीने एकनाथापुढे ठेवला. तर थंडगार पाणी एकनाथाने प्रथम डोळ्याला लावलं आणि गडवा तोंडाला लावला. म्हातारीचे आभार मानून एकनाथ पुढे चालू लागला. त्याच्या मनात आलं, आजीच्याच वयाच्या या म्हातारीला उन्हातान्हात राबावं लागतंय आणि मी मात्र आजीच्या हातचे लाडू कानवले खात बसलो. बाहेर पडलो तेच बरं झालं. गोरगरिबांचे कष्ट प्रत्यक्ष पाहायला तरी मिळाले. आता सद्गुरूंना एकच विनंती करायची, अवघ्या मानव जातीमधील दुराव्याची ही अधोगती थांबवण्याचा एखादा सोपा मार्ग सांगा. पणजोबांनी ही अशीच विनवणी पंढरीनाथाकडे केली होती. अधोगती आम्ही जावे पंढरीनाथा, ऐसे तुझ्या चित्ता आले काय. पडिला पदरी अन्यायी मी दीन, नेई सांभाळून कैसे तरी. भानुदासांनी आत्मोद्धारासाठी विनवणी केली. मी सद्गुरूजवळ लोकोद्धाराची विनवणी करेन. जातपात वर्ण धर्मपंथ शाखा माणसात एका सामावले. मी तू मध्ये पडे कैशी अग्निरेखा, अखंडित हे का अहंकार. देवाने निर्मिला एकची मानव, करुणेचा भाव वरदान. विसरूनी गेले दिव्याजीचे देणे, उरे फक्त घेणे स्वार्था लागी. गुरुराया दावा मार्ग पूर्णतेचा, गुरुराया दावा मार्ग पूर्णतेचा, नाश संभ्रमाचा व्हावा झणी. उजव्या हातीची डोंगर ओळ हळूहळू जवळ यायला लागली. त्यावेळेला डाव्या हातीचा सूर्य क्षितिजावर टेकला. अंधार पडला तरी एकनाथ चालतच होता. बाहेरचा प्रकाश विझला होता, पण मनातली मशाल चेतली होती. उत्तरेच्या दिशेने त्याची पावलं झपाट्याने पडत होती. हळूहळू चंद्र वरती येऊ लागला. त्याच्या मंद प्रकाशात अंधुक का होईना पुढची पायवाट दिसत होती.
साऱ्या नभांगणात लक्ष लक्ष दिव्यांची रांगोळी उमटली गेली. सारा आकाश मंडप त्या रोषणाईमुळे उजळून गेला. त्या चमचमत्या आकाशाकडे पाहता पाहता एकनाथाच्या मनात आलं, सद्गुरू या आकाशासारखाच असणार, सर्वांना व्यापून उरलेला, सूर्यरथाच्या चक्राप्रमाणे अखंड फिरणारा, गुरु शुक्राच्या भ्रमणाप्रमाणे सदैव पुढे पुढे जाणारा, दिक्कालाचेही बंधन तोडून अनंत रूपी उरलेला, साऱ्या सृष्टीवर पायसवृष्टी करणारा, मातीमधल्या वात्सल्याच्या हळुवार स्पर्शाला जाग करणारा, ज्वालामुखीच्या शिखरावर, रणरणत्या मरुभूमीवर, साऱ्या जलचर भूचरावर आपलं अखंड नील छत्र धरणारा, असा सद्गुरू लाभेल तर तो भाग्यवंतच. सात्विकाशिवाय त्याच्या अंतःकरणात दुसरा कुठलाही स्वर उमटणार नाही. तो सद्गुरू तथास्तु म्हणेल आणि साधकाच्या अंतःकरणातल्या साऱ्या दुरिताचा अंधकार कायमचा विरून जाईल. दूरवरून खडगेश्वराच्या मंदिरातला घंटानाद कानावर पडला. एकनाथ पैठणपासून अखंड चालत चालत तिसऱ्या रात्री खडकीला पोचला. प्राचीन शिल्पकलेने नटलेल्या खडकेश्वराच्या मंदिरात एकनाथाने भूमीवर पाठ टेकली. अतिश्रमाने आपल्याला केव्हा गाढ झोप लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. प्रातस्वरामी हृदि स्वं स्फुरदात्वं सच्चित सुखम परमहंस गतिम तुर्यम यत् स्वप्न जागर सुषुप्त भवैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूत संघहा. कोणी नैतिष्ठ ब्राह्मण खालच्या तळ्याकाठी म्हणत असलेल्या शंकराचार्यांच्या प्रातस्मरण स्तोत्राने एकनाथाला जाग आली. रोज पहाटे पूजेच्या आधी आजोबा हे स्तोत्र म्हणायचे, त्याचा अर्थही त्यांनी एकनाथाला शिकवला होता. प्रातःकाळी स्फुरण पावणाऱ्या आत्मतत्वाचे मी स्मरण करतो. जो अनुभव हेच खरं परमसुख, ती खरी परमहंस अवस्था. स्वप्नात, जागृतीत, सुषुप्तीमध्ये नित्य हीच अवस्था असणं म्हणजे निष्कलंक ब्राह्म स्वरूपाचे पूर्ण ज्ञान. तीच खरी आत्मस्थिती, तोच खरा साक्षात्कार. एकनाथाच्या मनी आला हा शकून तर नसावा. सद्गुरुस्थान जवळ आलं, त्याचा अनुग्रह झाला तर अशीच आत्मस्थिती आपल्याला खचितच अनुभवता येईल. खडकेश्वराच्या पिंडीला अभिवादन करून एकनाथ देवगिरीच्या दिशेने झपाझप चालू लागला. ते गुरुगृह आता फक्त 4 ते 4.5 कोसांवर होतं. आता रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अधूनमधून खांद्यावर मेणा घेतलेले भोई झपाझपा समोर येत. कधी सरकारी कामकाजाच्या थैल्या पाठीवर लादलेला उंट येई. डोक्यावर उंच निमुळती तुर्की टोपी घातलेला हशम दौडत देवगिरीकडे जाई. पादचारी पाठ झुकावून त्याला अदबीने कुर्निसात करत. घोड्यावरूनच तोही दिमाखाने हात हलवून न थांबता पुढे निघून जाई. यादव राजांची ती एकेकाळची प्राचीन नगरी जसजशी अधिक जवळ येऊ लागली तसतसा यावनी नग्नतेच्या भग्न खुणा ठाई ठाई दिसू लागल्या. उत्तम कोरीव काम केलेले स्तंभ रस्त्याच्या कडेला धूळ खात पडले होते. कुठे बांधावरल्या निवडुंगात देवतांच्या नाक कान कापून विद्रूप केलेल्या मूर्ती आडव्या पडलेल्या दिसत होत्या. कुठे चक्र, कमळ कोरलेले चिरे, कुठे वाळवी लागलेल्या लाकडी पालख्या. संहाराच्या साऱ्या खुणा एकनाथाला पावलोपावली आढळू लागल्या. एखादं भग्न मंदिर दिसायचं. काळोखात डोकावून पाहावं तर मूर्तीच नाही. वटवाघळं घिरट्या घालत असायची. वाटेतल्या प्रत्येक वाडी वस्तीवर एखादा तरी पीर, एखादा निमजगा, एखादं खाटकांच्या घराच्या दरातले दुकान, वर गाईचं रक्ताळलेलं मांस लोंबत ठेवलेलं. बाटलेल्या गावकऱ्यांची पड्या आवड्या, कायकू मायकू, हमरी भैस, तुमरी शेळी असली फारसी उर्दूत मुरवलेली भ्रष्ट मराठी भाषा कानावर पडायची. एकनाथाच्या मनावर या कसल्याच अनाचाराचा परिणाम होत नव्हता. एका उद्ध्वस्त महाद्वारातून त्याने नगरीत प्रवेश केला. मुख्य रस्त्यावरचे काही वाडे त्यातल्या त्यात सुस्थितीत होते. बाकी सर्वत्र ठाई ठाई उद्ध्वस्त चित्र. चारही बाजूचा तटही अर्धवट तोडलेला. मुख्य रस्त्यावरून एकनाथ किल्ल्याकडे निघाला. किल्ल्याची रचना मोठी वैशिष्ट्यपूर्ण होती. शत्रू मुसंडी मारून सरळ येऊच शकणार नाही अशी.
काही पायऱ्या चढून वर आलं की एक कमान, समोर चिरेबंदी उभी भिंत, डावीकडे एकदम चढावाच्या पायऱ्या, त्या संपल्या की पुन्हा समोर बंदिस्त तट. तटाला वळसा घालून गेल्याशिवाय पुढचा सोपान दिसणारच नाही. वळणावर टेहळणी बुरुज, बुरुजाखाली एकदम खोल खंदक, भिंतीत पोकळी आणि आतून मारा करण्यासाठी लहान मोठी उतरती भोक. सारं बांधकाम काळेकरंद चिरेबंदी, 2 चिऱ्यात शिसे ओतलेले, अधूनमधून निमुळत्या दगडाची टोकं बाहेर आलेली. पळताना कुणी आदळलं की झालाच कपाळ मोक्ष. सरळ पुढे गेलं की मागे परत कसं यायचं हे उमगायचं नाही. चक्रव्यूहाची जातकुळी. आणि एवढी संरक्षण सिद्धता असूनही म्लेंच घुसलाच मुसंडी मारून. यादव जमीनदोस्त झाला. चक्रधराची शापवाणी खरी ठरली. काळे करोनी या राष्ट्राची विरशंती होईल गा. देवराष्ट्र हरवलं. देवगाव कालोघात वाहत गेलं. उरला फक्त देवगिरी पर्वत. साऱ्या सौभाग्याच्या, मांगल्याच्या, साधन शुचितेच्या, राजशौर्याच्या, राजवैभवाच्या आणि नंतर दुहीच्या, क्रौर्याच्या आणि विनाशाच्या विधी घटना निर्विकारपणे पाहत. आपलं इप्सित आता अगदी जवळ आलंय याची आंतरिक जाणीव झालेला एकनाथ अखेरच्या पायऱ्या चढून कोटाच्या बालेकिल्ल्याच्या मुख्य दाराशी आला. वरच्या मेघडंबरीवर हिरवा चांद फडकत होता. समोर हाती भाला आणि कमरेला समशेर लटकवलेला एक धिप्पाड पहारेकरी आल्या गेल्यावर आपली रक्ताळलेली भेदक नजर फिरवीत पहारा करत होता. एकनाथ जवळ येताच तो खेकसला. आज जाऊ पाहणारा हा गोरा गोमटा मुलगा इथवर सारे पहारे चौक्या ओलांडून आला कसा याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याला अडवून तो खेकसला. अबे ए लौंडे, किधर जा रहा है अंदर, भाग यहां से. मला वर राहणाऱ्या स्वामींना भेटायचे. एकनाथ नम्रपणे शुद्ध मराठीत म्हणाला. अबे बच्छड़, ऊपर कोई स्वामी नहीं है, हमारे सरकार की एक कचेरी है. पण इथेच माझे सद्गुरू असतात असं नक्की कळलंय मला. एकनाथ ठामपणे म्हणाला. अरे कैसा गुरु, गुरु तुम्हारे जंगम होते हैं. हमारे यहाँ फकीर को अल्लाह ताला के रूप में देखते हैं, लेकिन ऐसे लोग यहाँ कभी रहते नहीं. ये बरहान निजाम शाह के शाही अमलदार की गढ़ी है. माझे सद्गुरु शाही अमलदारच आहेत. झूठ बोलता है तू, भाग जा यहाँ से, चल. मदरसे में जाकर पढ़, उधर का मुल्ला सिखाएगा तुम्हें शाही अमलदार कौन होता है, कैसा होता है. हा समर्था घरचा श्वान आपल्याला तसा आत सोडणार नाही याची खात्री पटताच एकनाथाने एक वेगळीच युक्ती केली. त्या पहारेकऱ्याच्या जवळ जाऊन ते त्याच्याच भाषेत त्याला म्हणाले. तुम्हारे शाही अमलदार का नाम तुम्हें मालूम है. नाम से क्या वास्ता, वो बड़े लोग हैं और मैं ठहरा एक सीधा हशम. वो पातशाही के उमराव है, लेकिन वो ठहरे बम्मन. पातशाह मुसलमी, ये कैसे हो सकता है. पातशाह को कोई फर्क नहीं मानते, वो उनको पंत साहब नाम से पुकारते हैं. हाँ, तुम्हारे वो पंत साहब का असली नाम है जनार्दन पंत. तुझे नहीं, लेकिन मुझे मालूम है. कैसे. अरे भाई, वो मेरे मामू जान है. मामू जान. हाँ, मेरे माँ के दूध भैया. ये दूध भैया क्या होता है. एक ही गाय का दूध पीने वाले को दूध भैया या दूध बहन कहते हैं. भाई, ये बड़ा अजीब रिश्ता है. हाँ है. आपको कैसे मालूम होगा. गैया का गोश्त खाने वाले को दूध का रिश्ता नहीं समझेगा. होशियार हो, लेकिन हो बड़े अजीब. मामू जान को मिलने आया और खाली हाथ से. भाई, हमारे यहाँ छोटे लोग बड़ों से लेते हैं. आप मेहरबानी होकर मुझे मामू जान को मिलने की इजाजत दे दो. बहुत कुछ मांगना है उनसे. तुम यहीं ठहरो, मैं अंदर पूछ के आता हूं.
पहारेकरी आत गेला. एकनाथ उत्सुकतेने त्या बंद दाराकडे बघू लागला. त्याची अधीरता व्याकुळली. तन मनातून ती आर्त साद घालू लागली. उघडावे दार, दर्शनासी घ्यावे, कवे माझे घ्यावे बालकासी. प्राणकंठी आले, जिव्हा पै सुकली, कृपेची सावली द्यावी आता. नको वाढ वेळ, मुहूर्त वा तीथ, द्यावे नवनीत कृपा सिंधू. सद्गुरु समर्था आस एक मनी, ठेवावे चरणी अखंडित. अर्ध्या कालकात पहारेकरी परत आला. दाराकडे एकटक पाहत उभे असलेल्या एकनाथला म्हणाला, माफ करना लड़के, मैंने तुम्हें पहचाना नहीं. तुम्हारे मामूजान तुम्हारी ही राह देख रहे हैं. सच? हाँ. पंसाब खामखा गरम हो गए मुझसे. चलो जल्दी से, नहीं तो वो और भी खफा हो जाएंगे. आश्चर्यचकित झालेला एकनाथ पहारेकराबरोबर आत आला. आपण या पहारेकराशी खोटं बोललो याची त्याला थोडीशी खंत वाटली. स्वामींना खरंच तर वाटलं नसेल त्यांचा कोणी भाचा आलाय म्हणून. का गुरु भेटीची माझी तळमळ त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणली असेल. आता गुरुदर्शन झालं की प्रथम त्यांचे चरण धरायचे, सत्य कथन करायचं. क्षमा केल्याशिवाय ते पावन चरण सोडायचेच नाहीत. एकनाथ थोडासा भांबावल्याप्रमाणे पहारेकऱ्या मागोमाग चालत होता. दिंडी दरवाजाच्या आतल्या आणखी काही पायऱ्या चढून दोघे जण मुख्य दाराशी आले. तिथेही पहाऱ्यावर दरोगा होता. परंतु यावेळी मात्र कोणीच त्यांना अडवलं नाही. उलट दरोग्याने लावून कुर्निसात केला आणि वाड्याची दिंडी उघडून दिली. वाड्याच्या दोन्ही सोप्यात कचेरीचा फळ होता. समोरच्या सोप्याला मध्यभागी आत जाण्याचं दार होतं. पहारेकरी तिथे थबकला आणि एकनाथाला अदबीने म्हणाला, अंदर पंत साहब है, अकेले जाओ अंदर, मुझे अंदर जाने का हुक्म नहीं. अर्धवट लोटलेलं दार उघडून एकनाथ आत शिरला. पूजेचं सोवळं बदलून धूत वस्त्र आलेले, मस्तकी मोती जडवलेली पगडी घातलेले, कपाळावर चंदन मुद्रा लेखलेले, अंगात रुईदार अंगरख्यातून उपरण्याचं शेव पाठीवर सोडलेले उंचे पुरे पंत दालनात दोन्ही हात मागे बांधून येरझाऱ्या घालत होते. एकनाथाच्या पायाला कंप सुटला. सारं अंग थरथरू लागलं. कंठाला शोष पडला. पावलं जड झाली. तो एका जागी रुतल्यासारखा उभा राहिला. ते दार लावून घे, गंभीर स्वरात पाठमोऱ्या पंतांनी मागे न पाहताच आज्ञा केली. लटपटत्या पायाने एकनाथाने वळून दार लावून घेतलं. तो पाठमोरा असतानाच पंतांनी पुन्हा आज्ञा केली, कडी लावून घे आणि माझ्या समोर ये. भांबावलेला एकनाथ मंतरल्याप्रमाणे दाराला कडी लावून पंतांना सामोरा आला. आपल्या खोल आणि भेदक पण आश्वासक दृष्टीने जनार्दन पंतांनी एकनाथाला पायापासून मस्तकापर्यंत न्याहाळलं. एकनाथ स्वतःचं अस्तित्व विसरला. त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. कधीही न अनुभवलेला अपूर्व परिमळ त्याला जाणवू लागला. अंतरी शतदीप चेतले. सुवर्ण घटिकांची किणकिण कानावर पडू लागली. त्यामध्ये वेणूचे अबोध स्वर मिसळले. सर्वांगाला चक्राकार गती लाभलीये असं त्याला भासू लागलं. मेरुदंडातली चेतना सरसर मस्तक मध्याकडे धावू लागली. जनार्दन पंतांच्या रूपात एकनाथाला नारद मुनी दिसू लागले. वाल्या कोळ्याच्या भोवती जमलेलं वारूळ धडाधड कोसळू लागलं. वसिष्ठांनी रामचंद्राच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. पूर्ण ज्ञानाचे अंकुर अंतरी उमटले. सांदीपनींच्या गायी वासुदेव वळू लागला. आदिनाथाच्या मनी अल्लख जागला. मच्छिंद्राला शाबरी ज्ञान झालं. मच्छिंद्राचा बोध गोरक्षाला, गोरक्षाचा गहिनीला. गहिनीने निवृत्तीच्या अंतरंगी वेदोक्त महाकाव्य घुमवली. निवृत्तीने ज्ञानदेवाची सायुज्य कळा शब्द कळेत साकार केली. ते हृदयीचे ते हृदयी घातले. एकनाथाच्या मनात निमिषार्धात हा सारा भावकल्लोळ उमटला. धावत जाऊन त्याने जनार्दन पंतांना चरणमिठी घातली. सात्विकतेच्या उष्ण आस्वानी त्यांचे सद्गुरूंचे पादप्रक्षालन झाले. जनार्दन स्वामीने एकनाथाला उठवलं. त्याची हनुवटी उजव्या हाताने वर करत ते हसतमुखाने म्हणाले,
मामा भाच्याला भेटण्यासाठी केव्हाचा आतुरलाय. असं त्याचे पाय धरून त्याला ओढायचं नसतं, बाहुपाशात शिरून त्याला कवळायचं असतं. पंतांनी एकनाथाला कवेत घेतलं. आजवर कधीही न अनुभवलेली मातेच्या कुशीची ऊब एकनाथाला जाणवली. काय नाव तुझं बाळा? एकनाथ. सारे जण एका म्हणतात. वा, नावातच अद्वैत आहे तुझ्या. सर्वत्र एकच परमात्मा आहे हे पाहणं. कुठून आलास? आईबाप कोण? एकनाथ काहीसा गूढपणे म्हणाला. मुळीच्या मुळी एका जन्मला, मायबाप थोर धाक घेतला. कैसे मुळ नक्षत्र आले कपाळा, स्वय लागलो दोहींच्या निर्मुळा. असू दे, आई बापांच्या मुळावर आलास यात तुझा दोष नाही. अवघ्यांची शांती करण्यासाठी मुळापर्यंतच जावं लागतं. त्याशिवाय ज्ञानवृक्ष ऊर्ध्व मूल अक्षय वृक्ष होत नाही. एकनाथाने जनार्दन पंतांच्याकडे अजाण नजरेने पाहिलं. घरी कोण आहे तुझ्या? आजोबा, आजी. त्याला सांगून आलास? एकनाथाने मानेनेच नकार दिला. माझ्याकडे कशासाठी आलायस? गुरुकृपा व्हावी म्हणून. अरे मी चाकर, यवनांचा. पोटासाठी परधर्मियांची हाजी हाजी करणारा. मी कसली गुरुकृपा करणार? माझा अधिकार कज्जे खटल्यापुरता, लढाई बखेडे निवारण्यापुरता. ते आपलं ऐहिकातलं बाह्य रूप, अंतरंग अलिप्त, पूर्ण ज्ञानाच्या चिदानंदात मुक्त वावरणार. कोणी सांगितलं तुला हे? पंढरीची एरझार करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याने. जनार्दन स्वामी एकदम स्तब्ध झाले. एकनाथाला बाहुपाशातून दूर करत त्याच्याकडे एकटक पाहू लागले. स्वामी, स्वामी, काही चुकलं का माझं? चुकलं असल्यास क्षमा करावी, पण आता आपल्या चरणापासून दूर करू नये. तुझं काहीच चुकलं नाही रे. माझ्याकडे येण्याचा आदेश त्या वारकऱ्याच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंगानेच तुला दिला असणार. माझंच चुकलं. तुझी ही खूण मलाच उमगली नाही. मग ठेवता ना मला आपल्या कृपाछत्राखाली? राहा बाबा, राहा राहा. माझी नाममुद्रा पुढे चालवणारा मलाही कुणीतरी हवाच आहे की. मी अज्ञानी बालक, मला सर्वार्थाने आपलं म्हणावं. गुरुसेवेस मी कधीही अंतरणार नाही. एकनाथ नम्रतेने म्हणाला. एकोबा, एक लक्षात ठेवायचं. माझ्याकडे येण्याच्या निशाने का होईना तू असत्याचा आधार घेतलास. आपले नातेबंध असल्याचे पहारेकऱ्याला सांगून बालेकिल्ल्यात प्रवेश मिळवल्यास. अध्यात्माला अनृत वर्ज्य आहे. पूर्ण सत्य हाच अध्यात्माचा पहिला निकष असतो. तू इथे राहा, पडतील ती कामं कर. माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष राहील. या कसोटीला तू उतरलास की मग उपदेशाची पहिली पायरी. प्रथमच अडखळलास तर मात्र तुला इथून त्वरित पर जावं लागेल. गुरुमाऊली, आपल्या आशीर्वादे माझ्याकडून काडीचीही चूक होणार नाही. आणखीन एक लक्षात ठेव. या वाड्यात माझा भाचा म्हणूनच तू वावरशील. हर तऱ्हेची कामं करशील. इथे नाना परीचे लोक येतात, त्यांना आपलं खरं नातं कळून चालायचं नाही. माझ्या बाह्य स्वरूपाला ते योग्यही नाही. काही विचारावंसं वाटलं तर रात्री एकांतात विचारायचं. सारखं माझ्या मागे मागे करायचं नाही. संध्याकाळी मी एकांत वासासाठी वरच्या डोंगराकडे जातो. मी बोलवल्याशिवाय तिकडे कधीही यायचं नाही. जशी आपली आज्ञा गुरुमाऊली. जा जा, आता आतल्या घरात जा. स्नानसंध्या कर. मातोश्रींना मी पाठवलंय म्हणून सांग. बदलाला धोतर पंचा घे.
माझ्याशी मामाचं नातं जोडलंस तसं त्यांनाही मामी मान. मदतीला उभं राहून त्यांचा हात जरा मोकळा कर, जा. पंतांच्या आज्ञेनुसार एकनाथ आतल्या दालनातून मागच्या स्वयंपाकघरात आला. लक्ष्मीबाई ताक घुसळत होत्या. हा कोण सावळा बाळकृष्ण असा अचानक समोर आला? लक्ष्मीबाईंच्या मनातलं वात्सल्य रवी खालच्या नवनीताप्रमाणे वर उफाळून आलं. कोण रे तू, आणि आत कोणी पाठवलं तुला? पंत महाराजांनी आपल्या हाताखाली काम करायला. माझं नाव एकनाथ. तुम्ही एका म्हणालात तरी चालेल. काय करू सांगा ना. हे ताक घुसळू? पारोसा दिसतोयस. आधी स्नान करून शुचिरभूत हो, मग पाहते कामाचं. मला धोतर पंचा हवा होता. का? तुझ्याजवळ काहीच नाही? होती ती जीर्ण झाली ना. आता इथलीच वस्त्र वापरायला सांगितलंय स्वामींनी. हा, बराच लाडोबा दिसतोयस. मामाने भाच्याचे कोड नाही पुरवायचे तर कोणाचे पुरवायचे? मामा भाचे हे कोड नाही सुटत बाई. मी त्यांच्या बहिणीचा मुलगा, त्यामुळे ते मामा आणि तुम्ही मामी. देता ना धोतर पंचा? कुठली रे बहीण? 40 गावची का पाचोऱ्याची? पैठणची. पैठणची? कधी ऐकलं नाही इकडून पैठणच्या नणंदबाईंविषयी. ती नाहीच आहे. मी पोटी आलो आणि ती देवाघरी गेली. आता मी पोरका आलोय मामीच्या आश्रयाला. लक्ष्मीबाईंचं ऊर कळवळलं. मनात दडपून ठेवलेला सारा वात्सल्य उर्मींचा वर्षाव करायला त्याला एक निधान सापडलं. रवी खालचा लोण्याचा गोळा एक पसरट सातेल्यात काढून ठेवून त्या उठल्या. एकनाथाला म्हणाल्या, थांबा, एवढं सतेलं ठेवते दुपट्याच्या फडतळात. इथेच राहिलं तर एखादा बोका येईल आणि पटकन मटका देईल. आता उद्यापासून तू उभा राहत जा. हा, हातात काठी घेऊन या मागच्या दारात राहीन की. बोकाच काय, वाघोबा आला तरी हलणार नाही तिथून. लक्ष्मीबाईंनी ताकाचा गंज आणि लोणी दुपट्याच्या फडताळात ठेवलं आणि दास्तानामधला नवा पंचा आणि धोतर एकनाथाच्या हाती घेऊन त्याला परसवातल्या पाण्याच्या डोळीकडे घेऊन गेला. डोळीतलं पाणी घंगाळ्यात काढून घेऊन एकनाथांनी त्या थंड पाण्याचा तांब्या आपल्या मस्तकावर उपडा केला. त्या निवळ शंख पाण्याने तो पुलकित झाला. स्नान मंत्र म्हणू लागला, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. मागचे अनेक दिवस भणाणलेले एकनाथाचं मस्तक एकदम शांत झालं. दारात उभ्या राहिलेल्या लक्ष्मीबाईंच्या मनात आलं, सकाळच्या प्रहरी बालमुखातून बाहेर पडणारा हा पवित्र स्नान मंत्र मी आणि माझी ही पडवी प्रथमच ऐकतोय. लक्ष्मीबाई आणि पंतांना मन रमवायला एक बालमूर्ती मिळाली. एकनाथही या वात्सल्य धारेत रमला. घरातलाच एक घटक होऊन गेला. जनार्दन पंतांपुढे मात्र तो सदैव नम्र असे. लक्ष्मीबाईंपुढे साऱ्या बाललीला चालत. तरीही घर कामात तो त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढेच असे. दोघेही उठण्यापूर्वी तो उठे, प्रातर्विधी आणि स्नान उरकून बागेतील फुलं गोळा करी, देवघर स्वच्छ झाडून घेऊन चंदन उगाळायला बसे. पंतांची आंघोळ होण्याआधीच देवापुढे पूजेची सारी तयारी सिद्ध करून ठेवी. सारवलेल्या जमिनीवर सुरेख रांगोळी काढी. लक्ष्मीबाईंचा अंगधुळा व्हायच्या आत घरगड्याने आत आणून ठेवलेल्या चरवीतल्या कपिलेचं धारोष्ण दूध चांदीच्या पेल्यात ओतून एका पाटावर झाकून ठेवी आणि उरलेल्या दुधाचं पातेलं चुलीवर मंदाग्नीला ठेवून देवी. पंतांची पूजा आटोपताच त्यांच्या हाती निर्या केलेलं शुभ्र धूतवस्त्र ठेवी. त्यांनी सोडून ठेवलेलं सोवळं झटकून त्याचं गवाळ करून ते खुंटीवर अडकवून ठेवी. पंत दूध पिऊन आतल्या दालनात येताच त्यांचा सारा सरंजाम लाकडी चौपाईवर मांडून ठेवलेला असे.
त्याने अंगरखा पांघरताच त्यांच्या कमरेवरच्या नाड्या तो बांधून दे. त्याने हातात दिलेली पगडी मस्तकावर घालताच तो पंतांचे कातडी जोडे आपल्या पंच्याने पुसून त्यांच्या पायाशी ठेवी. पंत कचेरीकडे निघाले की त्यांच्या हातावर लवंग वेलदोडे ठेवी. कधी कधी पंत म्हणत, एकोबा, हा सारा सरंजाम चाकरीचा. अंमलदारकी करायची म्हणजे हे सारं लिगाड अंगावर चढवावंच लागतं. तुझं आपलं बरं आहे. कमरेला एक पंचा गुंडाळा की मोकळा धावाला घरभर. वरची वस्त्र कशी का असेनात, आतला माणूस खरा. एकनाथ खाल मानेने हळूच पुटपुटायचा. वा एकोबा वा, म्हणजे माणसाने खरं नागडच फिरायला हवं. एकनाथाच्या पाठीवर चापके मारत जनार्दन पंत म्हणत. मसनदीवर बसल्यावरही कधी कधी त्यांच्या मनात या सेवाभावी आणि तल्लख बुद्धीच्या एकनाथाविषयीच विचार तरळत. त्याला असा अण्णावेरी राबवून न घेता हळूहळू त्याला अध्यात्म दीक्षा देऊन प्रबुद्ध करायला हवं. आपल्या मागे आपली संप्रदाय ध्वजा तोच उंच करेल. एकदा त्याच्या कुलगोत्राची समग्र चौकशी करायला हवी. पंतांच्या मनातले विचार एकनाथाला कसे कळावेत? तो आपला पंत कचेरीत गेले की लक्ष्मीबाईंच्या पुढे मागे करी. मामी, हे करू का, ते करू का, हे देऊ का ते देऊ, भाजीला भोपळा चिरू का परसवातला तांदूळचा खुडू. लक्ष्मीबाई चटणी वाटत असल्या की म्हणायच्या, मामी द्या पाटा इकडे, मी चटणी वाटतो. दुपारच्या वेळी काहीच काम नसलं तर एकोबा रांजणातले तांदूळ काढायचा, आडव्या पाटावर ओतून खडे निवडून काढायचा. कधी गोठ्यातलं शेण आणून स्वयंपाकघर, पडवी नितळ सारवायचा. कधी परसातली बाभळीची गाठ फोडून जळणाच्या मोळ्या रचून ठेवायच्या. पहाटेपासून उभा असलेला एकनाथ जेवण वेळ सोडून कधी खाली बसला नाही. कधी मधी लक्ष्मीबाईच त्याच्यावर लटक्या रागवायच्या. दुपारची आवरसावर झाल्यावर माझघरात शाल अंगावर घेऊन पडल्या की झालीच याची ठोकाठोक सुरू. कधी बादलीच्या कडीचा आवाज, कधी कुऱ्हाडीची ठोकठोक, कधी फडताळाची उघडझाप, कधी पाटांची ठेवाठेव. एकोबा, एक्या, जरा इकडे माझघरात ये पाहू. लक्ष्मीबाई कूस बदलत जरासा आवाज चढवून एकनाथाला हाक मारायच्या. हातातलं काम टाकून तो धावत जायचा. ममतेने विचारायचा, काय हवंय मामी, पाय चिपून देऊ का? मामीचा लटकारा गळून पडायचा. त्या करुणेने म्हणायच्या, अशी सारखी तडतड करू नये माणसानं, थोडा वेळ तरी स्वस्थ बसावं. बास झाली कामं, ती होतच असतात. 10 सेवेकरी आहेत दिमतीला. मग मी 11वा सेवेकरीच नाही का? अरे ते सारे पोटार्थी, तुला इथे काय कमी आहे? मग काय करू मी मामी? दिवसभर स्वामी कचेरीत, संध्याकाळी वरच्या जंगलातल्या एकांतात, रात्री आले की शेज घरात. मी पाय चेपतोय हे सुद्धा उमगत नाही त्यांना. नुसते माझ्याकडे बघतात, हसतात आणि डोळे मिटून क्षणार्धात घोरायला लागतात. अरे पण मी असते ना दिवसभर घरात, जरा माझ्याजवळ बसावं, 4 गोष्टी बोलाव्यात. पण तू कसला सारखं काही बाई करत असतो, तोंडाने हळूहळू गुणगुणत असतोस. आज बस इथे स्वस्त, मला तरी म्हणून दाखव एखादं देवाचं गाणं. मामी, माझं कसलं गाणं रटफ, तुम्ही हसा. माझी गाणी गारुडी भराड्याची, घाटावर ऐकलेली. कधी कधी आठवताच तीच गुणगुणत झालं. कधी कीर्तनात बुवा यायचे, माझं आपोआप पाठ व्हायचं. मग तेच घ्यायचं सवंगड्यांच्या पुढे. अरे कीर्तनं मिळतात अधूनमधून ऐकायला, पण हे गारुडी भराडी कशाला येतील इथे वाड्यावर? त्यातलंच काही बाई ऐक. खाली बसून एकनाथ लक्ष्मीबाईंचे पाय चेपू लागला. चेपता चेपता त्याने एकदम आरोळीच ठोकली. माडीवरच्या साळूबाई ओ, बसरीवरच्या सखूबाई ओ, माझघरीच्या लक्ष्मीबाई ओ. लक्ष्मीबाई तटकन उठून बसल्या, अभावितपणे म्हणाल्या, अरे कोण रे तू? एकनाथ नाटकीपणाने म्हणाला,
नागोबाबाला हाय पंचमचा. काय हवं गारुडी बाबा? देता का तांबली भर दूध, प्रेम कपिलेचं, एखादं फाटकं धडूत विश्वशांतीचं? देते बाबा देते. पहिला नागोबा डुलवत गाणं तर म्हण. 2 हातांची ओंजळ पुंगीसारखी धरून एकनाथ ती पुंगी वाजवू लागला. उकिडवं बसून गोल गोल फिरू लागला. त्या आवाजाने सारे घरगडी, सोवळेकरी, पाणके, मोलकर्णी, दारापुढचे पहारेकडी धावत आले. अचंब्याने एकनाथाचं हे गारुड पाहू लागले. लक्ष्मीबाई हसून म्हणाल्या, पुंगीने नाक फळा काढून डोलायला लागलाय. गारुडी बाबा, आता गाणं म्हणा नागोबाचं. मागितलं दान मिळेल? एकनाथाने उभे राहून विचारलं. जमलेले सारे जण एक सुरात म्हणाले, मिळेल बाबा मिळेल. नागोबाला दूध, नागोबाला. स्वतःभोवती गिरक्या घेत एकनाथ गाऊ लागला. अनाहताचा स्वर ही पुंगी पैसुस्वर, मळीसर्पाच्या मस्तकी तो नाचे नादावर. हळू घ्यावे या मोजून हात लांबी 3.5, यासी 84चा फेरा, फिरे भागो भाग भोवरा. मुखी नामाच्या कावाडी आम्ही देवाचे गारुडी. सारे जण अभावितपणे एकनाथाबरोबर द्रुपद आळवू लागले. देवाचे गारुडी, आम्ही देवाचे गारुडी. एकनाथाने गोल गिरकी घेऊन पुढचं चरण घेतलं. अहो मुंगीचे वारुळ, यासी लागलीसे खुळ. हा नादे परक्या घरी, तया घडवू अद्दल पुरी. करी देहाचे कौतुक, हा इसळे देवादिक. फिरे सळसळ साऱ्या जगी, यासी कैसा करणे उगी. नाम एक उतारा पुढी, देवाचे गारुडी. लक्ष्मीबाई सुद्धा साऱ्यांच्या बरोबर टाळ्या वाजवून गाऊ लागल्या. आम्ही देवाचे गारुडी, आम्ही देवाचे गारुडी. अचानकपणे पंत दालनाचं दार उघडून आत आले. गाण्यात रंगलेल्या कुणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. एकनाथ तर अंतर्बाह्य गारुडीच झाला होता. मुक्तपणे गात म्हणा. विष मोह रूपी कुपी, येथ नांदे दैवे मुखी. हा देवासी विसरला, येई समोर त्या चावला. भिने रक्ता माझी विष, हा स्वानंदाने खुश. क्षण आनंदाचा परी, डंख जीव जन्मांतरी. नाम घेऊन मारा उडी, आम्ही देवाचे गारुडी. नागोबाला दूध, नागोबाला. सगळी चरवीच लावा या गारुड्याच्या तोंडाला. टाळ्या वाजवीत जनार्दन पंत म्हणाले. त्यांची चाहूल लागतात सारे जण पळाले. सोवळेकरी स्वयंपाकघरात, मोलकर्णी परसात, सेवेकरी विहिरीच्या रहाटावर. एकनाथ खाली मान घालून तिथेच स्तब्ध उभा होता. आज लवकरशी बरखास्त झाली कचेरी. लक्ष्मीबाईंनी वातावरण मोकळं करत विचारलं. आज गारुड्याचा खेळ रंगात आला असताना बाहेर कामकाज सुचणार आहे थोडंच. तक्क्यावरचे कारकूनही बोरी खाली ठेवून आतलं भारूड ऐकत होते. मग मीच त्यांना घरी जायला सांगितलं. हा एवढा नाटकी असं असं वाटलं नव्हतं. हा आपली पगडी एकनाथ जवळ देत जनार्दन पंत म्हणाले. गुरुदेव, गुरुदेव क्षमा करा. माझ्यामुळे आपल्या कामात विघ्न आलं. पुन्हा असा प्रमाद माझ्या हातून होणार नाही गुरुदेव. पण तुला शिक्षा ही व्हायलाच हवी. आपले चरण सोडून न जाण्या व्यतिरिक्त इतर कुठलाही दंड करावा मला गुरुदेव. मग आता खरं खरं सांग, तू कोण आहेस? मी एकनाथ. ते ठाऊक आहे रे, पण कुणाचा तू? तुझं कुलगोत्र काय? बोलतो आहेस वेदांत शुद्ध मराठीमधून आणि कष्ट करतोयस कामकऱ्याप्रमाणे. मी आपला सेवेकरी आहे. मला कष्ट करावे लागणारच. तुझं हे भारूड थांबव. बहुरूप्याच्या रूपात माझ्याकडे कोण आलंय याचाच मला प्रश्न पडलाय. मी बहुरूपी नाही गुरुदेव. माझं रूप एकच आहे. कोणतं? गुरुकृपेसाठी आसुसलेला अजाण बालक. अजाण बालका, त्यासाठी आधी कठोर तपस्या करावी लागते. त्याशिवाय गुरुकृपा अशक्य आहे.
मुळात तू कोणाचा कोण हेच मला सांगितलं नाहीस, ते सांग आधी. मी पारखून घेईन आणि मगच पुढचं पुढे पाहू. मी आई बापांच्या मुळावर आलेला ते 100 वेळा मी ऐकलंय. पुढे सांग. आजोबा आजीच्या लाडाने लाडवलेला इथे लाड चालणार नाहीत. आजोबांचं नाव सांग. पैठणचे चक्रपाणी म्हणजे आमचे तिथले पंत कुलकर्णी? वेड्या, अरे आधीच नाही का सांगायचं? संत भानुदासांचा पणतू तू. एवढ्या धन्य कुलातला तू आणि मी तुला पाणक्या सेवेकऱ्यासारखा वागवतोय. लाकडं काय फोडतोस, पाणी काय भरतोस? गुरुदेव, मी अपुरा. कुलगोत्र विसरून गुरुसेवा केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती कशी होणार? श्रीकृष्णाने सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी सांदीपनीच्या आश्रमात लाकडाच्या मोळ्या वाहिल्या. जनार्दन पंतांचा ऊर भरून आला. त्याला जवळ घेऊन थोपटत ते लक्ष्मीबाईंना म्हणाले, आता यापुढे याला घरचं कामकाज सांगायचं नाही बरं का? मी याला माझ्या सभेत फळावर बसवणार आहे. अध्यात्माची पोपटपंची करतोय सारखी. लौकिकातली हिशेब उमगायलाच हवे त्याला.